step deviation, direct method, assume method. Now, assume deviation. Again, we have graphical histogram, frequency. Now, today we are going to see the pie diagram. What is pie diagram? Pie diagram म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? Now, see pie diagram म्हणजे काय? This is the presentation of pie diagram is like this one. In circular form, in circle, a circle is drawn and there are sectors and each sector percentage is written. Now, proportion of land and water on the earth. This is earth. Water percentage of water is 71%, land percentage 29. एक मिनिट. So, the proportion of land and water on the earth. In pie diagram, the numerical data is shown in a circle. It is shown in circle. Different components of data are shown by proportional sectors. What are the components? Land and water. What are the sectors? This is the sector in different color and their proportion. According to their proportion, they are shown. हे समजलं का? पाय डायग्राम मध्ये एक सर्कल काढतो आपण. त्याच्यामध्ये किती कंपोनेंट्स आहेत? 2, 3, 4, 5, 6. ते आता हे मार्क कसे करायचे हा प्रश्न आहे. याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा 71% असेल, हा 29% असेल, असं वाटतं का? मला एक सांगा, सपोज 50% मला दाखव. दोन्ही लँड इज 50% अँड वॉटर ऑल्सो 50%. तर मी कसा ड्रॉ करू? हाऊ टू ड्रॉ सर्कल? तर का सर्कल डिव्हिजन इक्वल येणार. बस समान करा, डिव्हिजन इक्वल येणार, 2 पार्ट्स. हे तुम्ही कसं ठरवलं की हे इक्वल येणार आहे 2 पार्ट्स? तुम्ही कसं आयडेंटिफाय केलं? तर पर्सेंटेज इक्वल येईल. 50-50% आहे म्हणून तुम्ही इक्वल म्हणले. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की त्याचं जे कंपोनंट आहे, त्याचा जो पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार तुम्ही डिवाइड करताय, असं म्हणणं आहे का तुमचं? हो सर. हो, बरं. तर इक्वल असल्यामुळे. आता एकच मिनिट. हे 29 आहे, मी असं काय 71. आता जेव्हा मी 50-50 म्हणतोय, तुमचं म्हणणं जसं डायमीटर काढा, हाफ सर्कल करा. एका पोर्शनला लँड म्हणा, एकाला वॉटर म्हणा. 50% लँड, 50% वॉटर. म्हणजेच कंपोनंटचा जो प्रोपोर्शन आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यावर तुम्ही डिपेंड आहे, असं तुमचं म्हणणं आहे का? हॅलो. हो. म्हणजेच पाय डायग्राम काढता यू हॅव टू ड्रॉ सर्कल. त्याच्यामध्ये कोणते कंपोनंट्स आहेत? वॉटर आहे, लँड आहे. त्या वॉटरचं पर्सेंटेज किती, प्रोपोर्शन किती आहे वॉटरचं? समजा प्रोपोर्शन ऑफ वॉटर 90%. तर हा जो कंपोनंट हा 71 इन्क्रीज होईल का रिड्यूस होईल? इन्क्रीज होईल. हा ब्ल्यू दिसतोय तो अजून इथे इन्क्रोच होईल आणि तेव्हाच प्रमाणात लँड डिक्रीज होईल. आता समजा कंपोनंट आहेत हे 2च कंपोनंट, समजा 5, 6, 3, 4 असतील तरी अकॉर्डिंग टू प्रोपोर्शन, अकॉर्डिंग टू पर्सेंटेजच काढायचं का? हो सर. आता मला एक सांगा, समजा कंपोनंट 1 आहे, कंपोनंट 2 आहेत, कंपोनंट 3 आहेत, कंपोनंट 4 आहेत. ह्या सगळ्या कंपोनंटच्या पर्सेंटेजची किंवा प्रोपोर्शनची समेशन किंवा बेरीज किती आहे? 100%. 100%. बरं. म्हणजे किती कंपोनंट याच्यावर डिपेंड नाही. 2 असो, 1 असो, 3 असो, 100 असो, त्याची समेशन किंवा बेरीज ही 100% आली पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का? बरं. 100 पेक्षा जास्त पण कधी येणार नाही, कमी येणार नाही, असो
वाटते तुम्हाला 100च येणार नेहमी? हो सर. हो सर. म्हणजेच तुम्ही पाय डायग्राम काढताना सर्कल काढायचंय आणि कंपोनंट दाखवायचे. कंपोनंट किती आहे नॉट इम्पॉर्टंट. प्रोपोर्शन, व्हॉट इज प्रोपोर्शन, प्रोपोर्शन पर्सेंटेज महत्वाचं आहे. ते तुम्ही ड्रॉ केलं की तुमचा पाय डायग्राम झाला. आता मला एक सांगा, टॅब्युलर फॉर्म मध्ये मी टेबल मध्ये लिहिलं की 71 आणि 29 टेबल मध्ये. नंतर हिस्टोग्राम काढला 70 बार डायग्राम 71, 29. नंतर ते फ्रिक्वेन्सी काढला, फ्रिक्वेन्सी त्याच्यात लाईन काढली 71 सेंटर जॉईंट केली आणि पाय डायग्राम काढला. तर सगळ्यात इझिएस्ट तुम्हाला कोणता वाटतो? पाय डायग्राम. पाय डायग्राम इझिएस्ट वाटतो. बरं, पटकन कोणतं समजतं, कॅप्चर होतं, कोणतं अंडरस्टँड, कोणतं इमिजिएट यू कॅन अंडरस्टँड? कोणती? पाय डायग्राम, हिस्टोग्राम का टॅब्युलर? पाय डायग्राम. पाय डायग्राम. कोणतं पर्सेंटेज जास्त आहे लँड ऑफ, तुम्ही पटकन याच्यावरून सांगू शकता पाय डायग्रामवर. ओके, की आता मी विचारलं कशाचं पर्सेंटेज जास्त आहे, लँड का वॉटर? तर तुम्ही पटकन सांगणार वॉटरचं पर्सेंटेज जास्त आहे. 2 कंपोनंट म्हणून पटकन 5, 6 कंपोनंट असतील तरी पाय डायग्राम चांगले का टॅब्युलर फॉर्म चांगला का हिस्टोग्राम? पटकन सांगू शकाल. ज्यावेळी आपलं बजेट असतं त्यावेळी ते दाखवतात टीव्हीला, रुपया कसा येणार, रुपया कसा जाणार, मग त्यात कुठले कुठले टॅक्स वाढले, काय काय स्वस्त झालं, काय काय, ते कशाच्या स्वरूपात दाखवलं जातं? पाय डायग्राम. पाहिले का तुम्ही कधी ते पाय डायग्राम? दुसऱ्या दिवशी संकल्प तो कशात असतो? पाय डायग्राम मध्ये असतो. पाय डायग्राम इझिएस्ट वे आणि पटकन समजणार आहे. बरं, हे समजलं का पाय डायग्राम कशी काढायची, कंपोनंट काय, कशावर डिपेंड असतो? प्रोपोर्शन. हो सर. आता समजा 29 ते 29% दाखवलं पाहिजे, एवढाच प्रोपोर्शन, तरच त्याला तो अर्थ आहे. आता पाय डायग्राम जे आपण पाहिले, समजा सर्कल काय, सेगमेंट OA and OB are derived of the circle with center O. हा सर्कल आहे मान्य आहे. OA OB रेडियस आहे. नाव व्हॉट इज द सेंट्रल अँगल म्हणजे काय, मला सांगू शकाल का? व्हॉट इज सेंट्रल अँगल? याच्यात सेंट्रल अँगल कोणता आहे? ओ जर हा इथे असता सर्कम्फरन्सवर, सेंटरची पोझिशन ओ इज नॉट सेंटर, तर आता समजा मी काढला AOB हा सेंट्रल अँगल म्हटला असतं का? सेंटर आणि त्या रेडियस 2 असते त्याच्यापासून त्याला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. बरं, त्यांना सेक्टर काय आहे त्याचा येईल, हा जो पर्पल कलरचा आहे तो त्याचा सेक्टर आहे. व्हॉट इज दिस सेक्टर? OBA हा जो नाही OAXB हा तो आला सेक्टर. हा अँगल आणि एवढा एरिया इथे हा सेक्टर 29%, 71%, तो कशावर डिपेंड असतो, कसं कॅल्क्युलेट? तर सगळ्यात महत्वाचं येणार आहे AOB, सेंट्रल अँगलचा ह्याच्याशी संबंध आहे. हे समजलं का? हा सेंट्रल अँगल नव्हे, सेंट्रल अँगल. हे याच्यात काही कोणाला शंका आहे का? हॅलो, कोणाला काही शंका आहे का? सर रिपीट करा ना, मी आताच पहिल्या दिवसापासून सांगतो, जे उशिरा जॉईन होत आहेत ना त्यांना क्लास संपल्यानंतर तुम्ही व्यक्तिगत फोन करा, मी हे करेन. परंतु आपण उशिरा आलो मी इतरांसाठी नाही, मी 8:15ला तुझा खास फोन करतो. ठीक आहे, बरोबर, चालेल का? हे मी परत रिपीट करतो तुझ्यासाठी, पण कधी? क्लास संपल्यानंतर. काळजी करू नकोस. ठीक आहे. नाव सेगमेंट OA OB
झालं, सर्कल झालं. आता याच्यात काही शंका आहे का? No, sir. No. Reading of the pie diagram. तर तुम्ही ते रीड करू शकता का पाय डायग्राम? तुम्हाला वाटतं रीड करू शकाल? No, sir. ओके. Okay. Yes, sir. आता ही कशाबद्दल आहे पाय डायग्राम? पडलं आई तुला समजेल, म्हणजे पाठीमागचं जरी नाही येईल तुझ्या लक्षात येईल. या नाही आलं तरी मी परत सांगतो. 120 students of standard 10 were asked which game they liked. The information of it is shown in pie diagram. म्हणजे काय तर 10वीच्या तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारलं किती स्टुडंट्स आहेत? 120. त्यांना विचारलं की तुम्हाला कोणता गेम आवडतो? क्रिकेट 37, टेनिस 15, खो खो 13, कबड्डी 10, हॉकी 25. हे प्रपोर्शन मध्ये वाटतंय का तुम्हाला? आहेत का तसं? 70% हा 15, 13 त्यापेक्षा कमी, 10 कमी, 25 ह्याच्यापेक्षा जास्त. हे प्रपोर्शन मध्ये आहेत का? Yes, sir. ह्या सगळ्यांची समेशन पर्सेंटेजची किती? 100. बर. नंबर ऑफ स्टुडंट्स तुमचे किती? 120. जरी ते 120 असले तरी पर्सेंटेज मात्र 100 आहे. समजा सपोज नंबर ऑफ स्टुडंट्स वेअर 100, तर ते किती आले असतील समेशन ऑफ पर्सेंटेज? 100. इन दॅट केस काय झालं असतं? जर 100 मुलं असली तर 37% तर 37 स्टुडंट्स, 15 टेनिस म्हणतात म्हणजे 15 स्टुडंट्स. आता मात्र मी असं म्हणू शकतो का 37% म्हणजे 37 स्टुडंट्स? No, sir. 30 इज पर्सेंटेज आउट ऑफ 100. स्टुडंट्स किती आहेत? 120. म्हणजे ते ग्रेटर असेल का जास्त असेल स्टुडंट्स? Greater. आता मनस्वी सोडून मला सांगा हे ग्रेटर आहे, तुम्ही कसं ठरवलं? 120 स्टुडंट्स. व्हेरी गुड. 120 स्टुडंट्स आहेत म्हणून तुम्ही म्हटलं की हे स्टुडंट जर 37% असतील तरी त्याचे ऍक्च्युअल नंबर ऑफ स्टुडंट 37 पेक्षा ग्रेटर. व्हेरी गुड. हे आता याच्यात कोणाला काही शंका आहे का? समजला का? No, sir. No, sir, no doubt. Which game is liked the most? Cricket is like cricket. क्रिकेट हे आन्सर तुम्ही का सांगितलं? क्रिकेटचे पोर्शन सेक्शन जो आहे, सेक्टर जो आहे तो पण ग्रेटर. ओके. विच पर्सेंटेज ऑफ स्टुडंट what percentage of student like hockey? 25. हॉकी 25. कॅम्प्युटर फॉर्म पाय डायग्राम. ओके. हे आता याचा अर्थ तुम्हाला पाय डायग्राम समजलेला आहे. ओके. नाव आता आपण एकच सारखं सांगत होतो सेंट्रल अँगल महत्वाचा आहे. तो काय महत्वाचा आहे आता हे समजलं मला. ठीक आहे. तर हा अँगल जो होईल हा टोटल अँगल किती असेल? टोटल सर्कलचा इथे मी हे नक्की 360. समजा हाफ सर्कल असेल तर तो किती? 180 degree. बर. याच्यात कोणाला अजून काही शंका आहे का? 360 सर्कल, हाफ सर्कल? No, sir. No. The measure of central angle equal to number of scores in the component. समजा किती स्कोर असेल तुमचा नंबर ऑफ स्टुडंट्स किती? आता 100 पकडूया स्टुडंट्स. 37 असेल तर 37 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट. आता ते स्टुडंट समजा स्कोर मानण्यापेक्षा
नंबर ऑफ स्टुडंट्स इन कंपोनंट काय क्रिकेट टेनिस खो खो हॉकी कबड्डी त्यात किती स्टुडंट्स आहेत इथे 100 पकडा तात्पुरतं म्हणजे समजायला सोपं तर 37 ओके आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स काय आहेत 100 ओके 100 आणि नंबर ऑफ स्कोर्स किती 37 मल्टिप्लाय बाय 360 तो काही अँगल येईल तुमचा डिग्री मध्ये आन्सर येईल हा एकच फॉर्म्युला आहे एकच ओनली वन फॉर्म्युला द मेजर ऑफ सेंटर अँगल इक्वल टू हे 360 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ स्कोर्स इन कॉम्पोनंट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे इथे फक्त लक्षात घ्या जे क्रिकेट आवडणारी मुलं समजा 37 टोटल स्टुडंट 100 स्कोर टेनिस 15 स्टुडंट टोटल 100 हा काही झालं तर हा टोटल नंबर सेम राहील का व्हेरी होईल एकाच एक्झाम्पल सेम राहील सर हा 360 सेम राहणार सर चेंज काय होणार आहे नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट लँड असेल तर ते 29 येईल वॉटर असेल तर 70 येईल 71 येईल नंतर क्रिकेट असेल 37 हॉकी हा चेंज होईल इथे चेंज होईल नंबर ऑफ कंपोनंट नंबर ऑफ स्कोर इन हॉकी नंबर ऑफ स्कोर इन क्रिकेट नंबर ऑफ स्कोर इन टेनिस नंबर ऑफ स्कोर इन कबड्डी हा टोटल नंबर म्हणजे टोटल गेम मध्ये तो सेम राहणार आहे 360 हा चेंज झाल्यामुळे हा चेंज होईल आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की हे टोटल नंबर ऑफ स्कोर्स फक्त चेंज होईल टोटल नंबर हे राहतील हे तुम्हाला समजलं आहे का याच्यात काय कोणाला शंका आहे आता समजा माझ्याकडे एकच कंपोनंट कोणाला शंका बोला एकदा रिपीट करा ना बर हा सेंटर अँगल थिटा ओ बी हा मला कॅल्क्युलेट करायचा तो कसा कॅल्क्युलेट करणार हा ओ बी हा कॅल्क्युलेशन नंबर ऑफ स्कोर्स इन द कंपोनंट म्हणजे काय क्रिकेट टेनिस खो खो कबड्डी हॉकी इन दिस केस टोटल नंबर ऑफ स्कोर्स स्टुडंट्स किती आहेत इथे 100 पकडते 120 आणि हे किती आहेत क्रिकेटमध्ये स्टुडंट्स 37 अपॉन 100 हॉकी टेनिस असेल 15 अपॉन 100 खो खो असेल 13 अपॉन हा तुमचा चेंज होणार नाही टोटल नंबर किती स्टुडंट्स आहेत ते चेंज होणार नाही 360 अँगल हा चेंज होणार नाही फक्त चेंज होईल अँगल थिटा तो कशावर डिपेंड असेल कंपोनंटवर आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपले वॉटर होते 71% लँड 29 इथे काय येईल 29 अपॉन 100 71 अपॉन 100 हे तसंच राहील आता समजा सपोज एकच कंपोनंट आहे 100 स्टुडंट्स आहेत आणि 100 स्टुडंट्सला मी विचारलं की तुम्हाला कोणता खेळ आवडतो 100 स्टुडंट्सने मला सांगितलं क्रिकेट आवडतो क्रिकेट दे लाईक क्रिकेट मग हा टोटल नंबर ऑफ स्कोर ऑफ स्टुडंट्स 100 आले नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक द क्रिकेट ते किती येतील 100 अपॉन 100 1 येईल 1 मल्टिप्लाय बाय 360 म्हणजे किती आन्सर येईल 360 इथे 360 जर मी ड्रॉ केला तर तो कसा येईल 360 हॅलो हा सर्कल ऑक्युपाय होईल पूर्ण सर्कल इथे अँगल हा तुम्ही सांगितलं 360 मॅक्झिमम असतो पूर्ण किती कलर्स त्यामध्ये असतील म्हणजे एक कंपोनंट असेल तो 100% असेल 360 मध्ये जसं तुमचं प्रमाण काही मुलं म्हणायला लागली मला एकच खेळ सांगायचा आवडत काही म्हणाली त्यातली 100 पैकी 10 मुलं म्हणाली आउट ऑफ 110 स्टुडंट आर सेइंग मला हॉकी आवडतं तर त्यावेळी 10 मुलांना हॉकी जाईल
90 मुलं क्रिकेटला येतील. त्यावेळी काय होईल, हा पूर्ण एक जो कलर होता दुसरा कलर येईल 10%चा. आणखी काही मुलं म्हणाली 25% की आम्हाला खो खो आवडतो, अजून 25 रिड्यूस इथून होईल. असे कलर वाढत जातील. हे समजलं का? हो सर. हो सर. कोणाला काही शंका असेल तर विचार. अजून काय आहे का शंका कोणाला? नो सर. हा एक फॉर्म्युला द मेजर ऑफ सेंटर अँगल नंबर ऑफ स्पोर्ट्स इन कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट फक्त विचारात घ्यायचा. हा एकच एक कलर, फक्त एकच कलर डिवाइडेड बाय सगळे कलर इंटू 360. हे समजलं का? हे चेंज होणार नाही. आता हा सेंट्रल अँगल 360 पेक्षा मॅक्झिमम कधी येईल का? नो सर. यायला लागला तर आपला आन्सर चुकतंय हे लक्षात ठेवा. हा कमी असणार आहे, ही फिगर जास्त असणार आहे. मॅक्झिमम ही इक्वल येईल त्यावेळी 1च कॉम्पोनंट असेल, त्यावेळी हा 360. इतर वेळी तो 360च्या. आणि अजून एक मला सांगा, मी प्रत्येक कॉम्पोनंटचं सेंट्रल अँगल काढला. थोडं इथला हा अँगल, हा टेनिसचा अँगल, खो खोचा, याची सगळ्यांची समेशन किती? 360 डिग्री. काही जणांचं म्हणणं सर असं अँगलची 360 डिग्री आहे. आता काही जण म्हणतात की सर तुम्ही आताच थोड्या वेळ आम्हाला सांगितलं होतं या सगळ्यांची बेरीज 100 येणार, आता म्हणतात 360 येणार, मध्येच म्हटला 120 येणार. हे नेमकं काय फरक? 120, 100, 360 असं का होत? 100 ती पर्सेंटेज येईल ना. 360 तर कॉम्पोनंटची 100 आली आपली, अँगलची 360 डिग्री. काही मुलांचं म्हणणं आहे जी 360 आहे ती अँगलची समेशन 360 आहे. काही नंतर 120 टोटल स्टुडंटचे आणि जी पर्सेंटेज आहे ते 100 आहे. ह्या तिन्ही एकच गोष्टी आहेत पण त्या वेगवेगळ्या. अँगल आला की 360 टोटल पर्सेंटेज 100% येईल आणि इकडे नंबर ऑफ स्टुडंट 1. हे समजलं. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. अँगल 360, एक मिनिट, याच्यामध्ये हा 37 आणि हा अँगल 37च येईल नाही. याची समेशन या सर्व अँगलची 360 आहे, याची पर्सेंटेजची समेशन 100 आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ते 120. या तिन्ही गोष्टी सेम असल्या तरी त्याचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. पर्सेंटेज 100, अँगल 360, नंबर ऑफ स्टुडंट्स 120. हे समजलं का? याच्यात गोंधळ from survey केला आपण. The classification of skilled workers is shown in pie diagram. If the number of workers in the production sector is 4,500, answer the following questions. What is the total number of skilled workers in all fields? What is the number of skilled workers in the field of construction? How many skilled workers are in agriculture? Find the difference between the number of workers in the field of production and construction. After let's see pie diagram पाहिली का तुम्ही? आता याच्यामध्ये वेगवेगळे फील्ड्स दिलेत. तर फील्ड्स क्षेत्र दिले त्यांनी. फील्ड्स याच्या आधी आपण काय पाहिलं तर गेम्स दिले, हॉकी, खो खो, नंतर जेमिन लॅब. आता याच्या अगेन्स्ट त्यांनी काय म्हटलंय, हे सेक्टर दिलेत ते. ऍग्रिकल्चर, प्रोडक्शन, हॉटेल, कन्स्ट्रक्शन, ऑदर्स, इतर ट्रॅव्हलिंग काय असतील ऑदर्स. ओके, तर हे तुम्हाला पहिल्यांदा हा डायग्राम समजली का सांगा? हो सर. एकच मिनिट. हा, आता याच्यामध्ये फक्त एकच राहिलेलं आहे, इथे डिग्री लिहायचं राहून गेलेलं आहे, ते होत नाही, ते 0. ओके,
डिग्रीज आहेत नंबर्स. ओके. नाव फर्स्ट क्वेश्चन काय इथं अजून काय विचार माहिती दिली आपल्याला. इफ द नंबर ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन सेक्टर इज 4500. प्रोडक्शन सेक्टर माहिती आहे, त्याचे फक्त नंबर्स माहिती. नंतर काय हवं, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्किल ऑल फील्ड्स मध्ये त्यांना हवे, तर आपण काय करावं लागेल, कसं काढू शकतो. तर त्यांनी गिवन दिलेलं आहे 4500. हा काय दिले 4500 कशामधले, कोणत्या सेक्टर मधले. नो सर, नाही हा पर्पल आपल्याला काढावं लागेल. आपल्याला काढा पर्पल मधला दिलाय आपल्याला ऑल फील्ड्स मध्ये, ऑल फील्ड. ओके ठीक आहे. आता अजून एक माझा क्वेश्चन आहे, याची सगळ्यांची समेशन 24, 138, 90, 36, 72 किती येईल. 360 डिग्री. 360. एकच फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, द मेजर ऑफ सेंटर अँगल इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन दॅट कॉम्पोनंट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स इंटू 360. हा फॉर्म्युला माहिती आहे का. 360 ही माहिती आहे. आता द सेंट्रल अँगल, हे अँगल आहे ना, हे 72, 132, 138, 24, 90, 36 हे सेंट्रल अँगल माहिती आहेत का. म्हणजे कोणत्याही प्रोजेक्ट सेक्टर, प्रोडक्शन असो, ऍग्री, ऑदर्स, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, हा थिटा माहिती आहे, 360 माहिती आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये बोलतोय मी थिटा, म्हणजे हे दोन तर व्हॅल्यूज माहिती आहेत. आता राहिल्या कोणत्या, नंबर ऑफ स्कोर्स आणि टोटल नंबर. म्हणजे नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे काय, टोटल वर्कर्स इन दिस सेक्टर, अदर टोटल वर्कर्स, टोटल म्हणण्यापेक्षा वर्कर्स म्हणतो मी. वर्कर्स इन अदर सेक्टर, वर्कर इन ऍग्रिकल्चर सेक्टर, वर्कर इन प्रोडक्शन सेक्टर, वर्कर इन हॉटेल अँड वर्कर इन कन्स्ट्रक्शन. हे नंबर ऑफ स्कोर कॉम्पोनंट डिवायडेड बाय. आता टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे काय हे सांगा मला तुम्ही. तुमचं म्हणणं असं आहे, टोटल नंबर ऑफ वर्कर्स, स्कोर्स म्हणजे वर्कर इन ऑर्डर प्लस वर्कर इन ऍग्री प्लस वर्कर इन प्रोडक्शन प्लस वर्कर इन हॉटेल प्लस वर्कर इन कन्स्ट्रक्शन. त्यालाच मी असं म्हणतो टोटल नंबर इन ऑल फील्ड्स. ऑल फील्ड्स म्हणलं चालेल का या सगळ्यांना. ते मला फाइंड आउट करायचं, टोटल नंबर ऑफ वर्कर इन ऑल फील्ड. आता मला थिटा प्रत्येकाचा माहिती आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन ऑल फील्ड्स कॅल्क्युलेट करायचे 360 माहिती. आता राहिलं दोन तर अननोन चालणार आहेत, यातला एक नोन पाहिजे, नंबर ऑफ वर्कर्स इन दॅट कॉम्पोनंट. मग आता ऍग्रीचे वर्कर किती आहेत माहिती आहेत का, प्रोडक्शनचे माहिती आहेत का, हॉटेलचे माहिती आहेत का, कन्स्ट्रक्शनचे माहिती आहेत का, ऑदरची. एक्झाम्पल मध्ये प्रोडक्शनचं माहिती आहे, 15,500. आता जर प्रोडक्शनचे वर्कर मला माहिती आहेत, त्याचा प्रोडक्शनचा सेंट्रल अँगल माहिती आहे मला, 360 माहिती आहे, आणि टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन ऑल फील्ड माहिती आहेत. नाही माहिती वर्कर्स इन ऑल फील्ड. तर मी आता ते वर्कर्स इन ऑल फील्ड काढू शकतो का. हो सर. समजा एका मुलानं असा विचार केला की वर्कर्स इन ऑल फील्ड काढण्यासाठी मी ऍग्रीचे वर्कर काढतो, ऑदर्स काढतो, प्रोडक्शन काढतो, हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन आणि सम ऑफ ऑल हे करतो, तर ते आन्सर बरोबर येतेच. मात्र कोणताही ऍग्री, ऑदर, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, प्रोडक्शन काढताना हा फॉर्म्युला वापरताना त्याला हा
टोटल नंबर ऑफ वर्कर्स काढावे माहितीच असाव्यात, त्याशिवाय तो येणार नाही. हे समजलं का? हो सर. आता मी हा जनरल फॉर्म्युला आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल. आता मी असं म्हणणार आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर ऍग्री, ऑदर्स, कन्स्ट्रक्शन आणि हॉटेल यातला कोणता घेऊ सांगा तुम्ही, कोणता एक घ्यायचं. पहिल्यांदा स्टार्ट कशापासून करायची सांगा. ऍग्री पासून कमी. बरं. आता काही दोन गट आहे त्याच्यात. काही जणांचं म्हणणं ऍग्री पासून सुरुवात करायची, काही जण म्हणणं काही या ओपिनियनच्या समोर की प्रोडक्शन पासून. तर हे प्रोडक्शन पासून का म्हणतायत आणि ऍग्री पासून का म्हणतायत हे मला पहिल्यांदा हे सांगा. ऍग्री पासून का हे सांगू शकाल का तुम्ही? ठीक. प्रोडक्शन वाले सांगा तुम्ही प्रोडक्शन पासून का म्हणताय? सेक्टर मध्ये किती वर्कर्स ते आपल्याला माहिती आहे. ऍग्री आणि प्रोडक्शन त्यांचं म्हणणं असं हा सेंट्रल अँगल ऍग्रीचा माहिती आहे, प्रोडक्शनचं माहिती आहे. टोटल नंबर्स ऑल सेक्टर ऑल फील्ड ते माहित नाही, ते तर काय आणायचे. 360 माहिती आहे. फक्त आता पाहिजे नंबर ऑफ वर्कर ऍग्री का प्रोडक्शन. तर मला ऍग्रीची माहित नाहीत म्हणून ऍग्री वापरू शकत नाही, ऑदरची माहित नाहीत म्हणून नाही, कन्स्ट्रक्शनची माहित नाहीत म्हणून नाही, हॉटेलची माहित नाहीत, मला मात्र प्रोडक्शनची माहिती म्हणून. समजा एक्झाम मध्ये त्यांनी दिले ऍग्रीचे दिले, तर प्रोडक्शन करणार ते ऍग्रिकल्चरकडे जाणार. फॉर्म्युला एकच आहे, सेम फॉर्म्युला, बट व्हेन यूज कोणता केव्हा वापरायचा हे डिपेंड्स ऑन गिव्हन डेटा. हे समजलं का? समजा सेंट्रल अँगल एकाच दिला असेल त्यानुसार जायचंय. एकच फॉर्म्युला आहे आणि एक फॉर्म्युला वारंवार एवढं लक्षात ठेवा. हा डिवायडेड बाय टोटल नंबर आहे, हा थीटा आहे, हा 360 आहे, हा फक्त त्या कॉम्पोनंट. ओके. आता आपण नंबर ऑफ स्किल वर्कर्स काहीतरी फिगर म्हणून की लिहून टाकू सगळं. टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन फील्ड. त्याला असं म्हटलं, सपोज द टोटल नंबर ऑफ स्किल वर्कर्स इन ऑल फील्ड इज एक्स. तर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का? वर्कर्स इन ऑल फील्ड, वर्कर्स इन आय कॅन से एक्स. ओके. Therefore, the central angle for X person is 360. हे तुम्हाला समजलं का? आता हा 360 कुठून आला? X पर्सन साठी 360 हे मान्य आहे का? X पर्सन म्हणजे काय? सगळे फील्ड घेतले, पूर्ण होल सर्कल आहे, हे एकाच कलर मध्ये आहे, ऑल फील्ड. तर त्यावेळी थिटा 360 असेल. आता पण आपलं असं ठरलं होतं सेंट्रल अँगल कशाचा घ्यायचा, कोणत्या फील्डचा, ऍग्री का ऑदर का कन्स्ट्रक्शन का हॉटेल. प्रोडक्शन. आता हे समजलं. द सेंट्रल अँगल फॉर नंबर